काय पडलं का? थांब मी लावून देतो, थांब मी लावतो, थांब मी लावतो. अगं मी देतो जोडून, थांब. बाहेर थ्रो कर, बाहेर थ्रो कर ना, बाहेर 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 थ्रो कर, तिकडे तिकडे थ्रो कर. हाय हॅलो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज पुन्हा एकदा मी मोदक बनवणार आहे, कारण आमच्या कॉलनीमधला जो गणपती आहे तर तिथे फूड स्टॉल लागणार आहे. तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की तुम्ही उकडीचे मोदक याचा स्टॉल लावा. तर चला त्याची तयारी करायची आहे. मिस्टर देत आहेत नारळ फोडून. बघा तुम्हाला दाखवते, मिस्टर नारळ फोडत आहेत. त्यांच्याजवळ बसलेली आहे स्वस्ती. हे बघा, झाले का फोडून नारळ? किती राहिले? तो एक दोन निघले होते. पूजेचे नारळ होते ते दोन्ही? नाही, एक पूजेचं होतं आणि बाकी आपल्या इथे झाडाचं होतं. झाडाचे दोन झाडाचे, हा पण झाडाचा आहे. आता नाही वाटते झाडांना नारळ. तुम्ही बघितलं असेल की आमच्या कॉलनीमध्ये खूप सारी झाडं आहेत. मी एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले होते. खूप नारळ येतात या झाडांना, कारण खूप जुनी कॉलनी आहे आमची. 50 ते 60 वर्षापूर्वी बांधलेली आहे ही कॉलनी. तर ह्या नारळांचा उपयोग काही आमच्यासाठी होत नाही, कारण हे नारळ ना कॉलनीसाठी वापरण्यात येतात. कारण कॉलनी डेव्हलप करण्यासाठी या नारळांच्या पैशांचा वापर केला जातो. तर त्यामुळे काय होतं ना, थोडी कॉलनी चांगली सुंदर आणि स्वच्छ बनते. तर ठीक आहे, कधीतरी पडलं तर आम्ही आणतो उचलून ते नारळ, मग आम्हाला खायला मिळतात. आणि खूप गोड आहेत हे नारळ, एवढे छान टेस्टी ना, खूप छान. तर मी काय केलं ना, सगळे नारळ फोडून घेतले आज मिस्टरांकडून. तुम्ही बघा किती नारळ आहेत. याआधी ना आमच्याकडे पोत्याच्या पोते नारळ व्हायचे, आणि आता नारळ सापडत सुद्धा नाही. कधीतरी एखादे नारळ सापडतं. तर खूप छान खोबरे निघले बघा, तुम्हाला बघता येईल. आणि पप्पांच्या बाजूला स्वस्तीची मस्ती चालू होती. स्वस्ती दरवाज्यावर चढत होती सारखी. तिला म्हटलं नको चढू, कारण आत्ताच त्या दिवशी उड्या मारत असताना तिला पायाला लागलं, तरी ती काही सोडत नाही उड्या मारायचं. सारखी त्या दरवाज्यावर चढत होती. एकीकडे नारळ बघत होते मिस्टर, कोणते चांगले आहेत कोणते खराब आहेत. कधी कधी काय होतं ना, जास्त दिवस ठेवले की ते खराब होतात, पण नाही, चांगले निघाले सगळे. छान खोबरे निघाले त्याच्यामध्ये. आणि त्याच नारळांपासून मी आज मोदक बनवणार आहे. इकडे बघा, सिद्धीचं काहीतरी वेगळं सुरू होतं. ती कपाट आवरत होती. खूप कपडे झालेत आणि सारखे नुसते काढायचे आणि ठेवायचे, म्हणून तिने काय केलं, ते सगळे कपडे काढले आणि घड्या करून व्यवस्थित ठेवून दिले. आणि स्वस्ती तिच्या कपड्यांवर उड्या मारत होती. मग स्वस्तीला समजावून सांगितलं की असं करू नको दीदी, घड्या करून ठेवते व्यवस्थित. आणि पप्पांनी सिद्धीला तेव्हाच आवाज दिला की हा कचरा भरून घे. मग सिद्धीने मस्त व्यवस्थित तो कचरा सगळा भरून घेतला, कारण कचऱ्यावाल्याला द्यावा लागतो दुसऱ्या दिवशी, त्यामुळे तो भरून ठेवावा लागतो. काय पडलं का? थांब मी लावून देतो, थांब मी लावतो, थांब मी लावतो. अगं मी देतो जोडून, थांब. हे बघा, स्वस्तीने शेवटी काय केलं ना, पप्पांकडून ते सगळं उभं करून घेतलं. तो झिंगा जो ती खेळते ना दिवसभर, ते सिद्धीकडून पडला होता आणि सिद्धी तिच्या कामात मग्न होती. तर हे बघा, छान खोबरे निघाले त्या नारळामध्ये. बघा, तुम्हाला बघता येईल किती सुंदर आहेत, गोल गोल आणि वाळलेले आहेत. काही छान आहेत, म्हणजे भाजीला सुद्धा मला कामी येतील. ते फ्रीजमध्ये ठेवून दिले ना की खूप दिवस राहतात चांगले. तर पहिले तर आम्हाला विकत घ्यायचं कामच पडत नव्हतं खोबरं. तर बघा, मी आता हे सारण बनवून घेतलं. या सारणसाठी ना मिस्टरांनी खोबरं मला किसून दिलं आणि नारळसुद्धा किसून दिला, कारण ते खूप कठीण आहे किसणं आणि त्याने हात दुखतो. म्हणून मिस्टरांनी छान मला असं मस्त नारळ 2-3 नारळ किसून दिले. त्यात मी नंतर जायफळ टाकलं आणि वेलचीसुद्धा टाकली. जायफळने काय होतं ना, थोडं छान लागतं, टेस्ट खूप छान येते आणि मोदक खूप छान बनतात. बघा, उकड तर मी आधीच घेऊन ठेवली होती, ती दाखवायची राहून गेलं, स्किप झालं. नंतर सिद्धीने मला खूप मदत केली. सिद्धीने ते उकडायला ठेवले. तुम्ही बघा किती व्यवस्थित पाणी टाकलं, वाटी ठेवली, त्याच्यावर चाळणी ठेवली आणि एकीकडे मी मोदक बनवून घेतले. जसे जसे मोदक बनले ना, तसे तसे सिद्धीने त्याला वाफवून घेतलं, कारण ते उकडीचे मोदक आहेत तर त्याला वाफवून घ्यावं लागतं. हे बघा किती प्रॉपर व्यवस्थित तयारी केली तिने. आणि त्याला मस्त छान असं ना, केसरसुद्धा तिनेच लावलं. बरं, केसर लावलं ना की काय होतं, त्याला फ्लेवर पण छान येतो आणि जेव्हा त्या केसरचा रंग त्या मोदकांवर येतो ना असा, तो खूप छान दिसतात ते. हे बघा किती मस्त व्यवस्थित केसर लावून घेते. काल काय झालं ना, माझा व्हिडिओ टाकणं नाही झाला, कारण खूप ठिकाणी गणपती दर्शनाला जावं लागलं. मैत्रिणींच्या घरी, काही मित्र होते मिस्टरांचे, त्यांच्या घरी. मी 2-4 क्लिप मी या व्हिडिओमध्ये जोडलेल्या आहेत कालच्या. आणि काही ठिकाणी तर फोटो व्हिडिओ काहीच घेता नाही आलं, त्यामुळे त्या राहून गेल्या. आणि आज सुद्धा ना संध्याकाळी खूप ठिकाणी जायचंय.
तर त्यामुळं काय केलं ना, लवकरच मोदक बनवून घेतले आणि जेवढा व्हिडिओ एडिट करता येईल तेवढा करून घेतला आणि लवकरच अपलोड करून देणार आहे. कारण हा पण आजचा पण ना व्हिडिओ राहून जाईल. मस्त छान फोटो वगैरे घेतले, मैत्रिणी होत्या. बऱ्याच जणांना आमच्याच ग्रुपमधल्या मैत्रिणी ज्या आहेत ना, त्यांना म्हणजे एकीला दोघींना एकाच घरी जायचं होतं म्हणून आम्ही सोबतच फिरत होतो सगळ्या. तर खूप छान यांच्या घरी ना हा देखावा खूप छान होता. आता हे दुसरे आहेत मिस्टरांचे, त्यांच्या घरी पण गेलेलो, तर ती पण क्लिप मी जोडलेली आहे. ते त्यांच्या दारात ना एवढे सुंदर झाडं वगैरे ठेवलेले होते. त्यांच्या घरासमोर मस्त स्पेस आहे बिल्डिंगमध्ये, खूप झाडं ठेवले त्यांनी. पायऱ्यांवरती पण झाडं आहेत, मस्त सुंदर एकदम. खूप छान वाटलं त्यांच्या घरी गेलो तर, प्रसन्न. आणि त्या झाडांमुळं अजूनच छान वाटत होतं त्यांच्या घरी गेलो तेव्हा. तर स्वस्ती पण सोबत होती. स्वस्तीनं तर फुल एन्जॉय केलं मस्त. पुढचा जो गणपती आहे ना, ते सुद्धा मिस्टरांचे मित्रच आहेत. त्यांनी हा देखावा ना घरीच बनवला आहे. बघा किती सुंदर ना, असं वारकरी जे आहेत ना, दिंडी वगैरे, ते तसा बनवलेला आहे. सुंदर देखावा होता. मला तर फार आवडला हा. माहिती, सगळ्यात जास्त हा देखावा आवडला. हे ना न्यूजमध्ये सुद्धा आलं होतं. माझ्या मुलीने मला दाखवलं की काकांचा गणपती न्यूजमध्ये पण आला. तर तिथे गेल्यावर कळलं मला की खूप सुंदर होता हा गणपती. त्यानंतर मग आम्ही मस्त फोटो काढले त्यांच्या फॅमिली बरोबर, गणपती बरोबर. आणि तिथला जिजी प्लांट होता तो मला खूप आवडला होता, कारण खूप छान हिरवागार दिसत होता. मग मैत्रीण आली आरतीचं ताट घेऊन, मग पूजा वगैरे करून घेतली. आणि स्वस्तीनं मस्त शांत बसलेली होती, त्यामुळे सगळं व्यवस्थित झालं. नंतर स्वस्ती सुद्धा आली फोटो काढायला, छान फोटो काढले. नंतर अजून 2-3 ठिकाणी गेलो आम्ही. एका ठिकाणी तर आरत्या वगैरे करावं लागले, त्यामुळे खूप उशीर झाला. दे हळू दे, हळू, काय नाही करत. वाट बघते तू कधी देते म्हणून. त्याला खायलाच पाहिजे. तो सेकंड पण करतो, त्याला म्हण सेकंड कर. बाहेर थ्रो कर, बाहेर थ्रो कर ना, बाहेर थ्रो कर, तिकडे थ्रो कर. ये इकडे बघ बघ गेला बघ, तो आणायला गेला बघ. आता येईल ना, जेव्हा इथे तो ब्रेक मारतो बघ कसा आता मस्त. हळू आला. स्लिप होतो तो, लिओ ड्रॉप इट. स्लिप होत असेल तो इथे. लिओ ड्रॉप इट. ड्रॉप इट. दे आवाज दे. हा नाही ऐकत तुझं. ड्रॉप. लिओ ड्रॉप. ज्या मैत्रिणीकडे जात आहेत ती आमच्या कॉलनीमध्येच राहत होती आधी, पण ह्या कॉलन्या आता आमच्या पडणार आहेत म्हणून ते त्यांच्या स्वतःच्या घरात राहायला गेले. पण खूप दूर आहे, तर आम्हाला उशीर झाला जायला. खूप ट्रॅफिक होती आणि पाऊससुद्धा येत होता, कधी थांबत होता. तुम्ही बघा, खूप ट्रॅफिक होती. बऱ्याच ठिकाणी थांबावं लागलं आम्हाला. आणि आम्ही जायच्या आधी माझ्या मैत्रिणी त्यांच्या घरी पोचल्यासुद्धा होत्या, पण आमची वाट बघत होते ते सगळे. कन्या सुंदर मस्तकी बाळा, तेथून या जळ निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय श्री शंकरा, हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू, भावाती ओ वाळू, कर्पूर ते गौरा. आमच्यासाठी आरतीसाठी थांबले होते, त्यामुळं गेल्या पहिले आरती घेतली. नंतर तिने आमची ओटी वगैरे भरली, नाश्ता वगैरे केला. आणि मग तिथून लगेचच आम्ही पुन्हा माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत त्यांच्या ऑफिसमधले, त्यांच्या घरी गेलो. त्यांचाही गणपती खूप सुंदर होता आणि त्यांची फॅमिली खूप खुश झाली आम्हाला बघून की आम्ही आलोत. आणि त्यांचं विशेष म्हणजे 5 दिवसाचा गणपती होता आणि ते विसर्जन करायला निघाले होते थोड्याच वेळात, पण आम्ही बरं झालं वेळेवर पोचलो. त्यांची आरती वगैरे झाली, नाश्ता वगैरे केला. स्वस्तींसुद्धा खूप एन्जॉय केलं तिथे. मग तिथून येऊन आम्ही पुन्हा आमच्या कॉलनीमधला जे मंदिरातला गणपती आहे तिथे आरती करायला आलो, कारण त्या दिवशी आरती करायला कोणीच नव्हतं. 5 दिवसाचे गणपती होते, सगळे विसर्जन करायला गेलेले होते, त्यामुळे जबाबदारी आमच्यावरच होती. तिथून पुन्हा आम्ही एका ठिकाणी गेलो, मुंबई युनिव्हर्सिटी आहे तिथे, ते प्रोफेसर आहेत. त्यांची मुलगी आणि माझी मोठी मुलगी जिम्नॅस्टिकला सोबत होते आणि त्यामुळं आमची ओळख झालेली. तर छान आहे, त्यांची फॅमिलीसुद्धा खूप चांगली आहे. त्यांच्या घरचा गणपती खूप सुंदर होता, तर छान वाटलं त्यांच्या घरी पण जाऊन. बऱ्याच ठिकाणी फिरलो, 2 दिवस फक्त फिरायचं काम केलं, त्यामुळे व्हिडिओ एडिट करणं व्हायचं नाही. तर आज व्हिडिओ एडिट केला आणि तुमच्याबरोबर शेअर केला. तर कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.